समुद्रात खोल गेल्यावर जीव विचित्र दिसतात, म्हणून ते भयानकच असतात का? नमस्कार मंडळी, मी विदिशा. खरं उत्तर त्यांच्या चेहऱ्यात शोधायचं की त्यांच्या जगाच्या नियमात? काचेचं शरीर, स्वतःचा प्रकाश आणि बाहेर आलेले दात. एकाच समुद्रात एवढी वेगवेगळी रूपं का घडतात आणि त्यामागचं कारण खोलीबरोबर कसं बदलतं? चला तर उतरता उतरता शोधूया. आपलं यान समुद्राच्या पृष्ठभागाखाली उतरायला लागलंय. वर सूर्य चमकतोय, निळं पाणी, रंगीबिरंगी मासे, ओळखीचं जग. पण खाली जाताना 3 नियम बदलणार आहेत. प्रकाश कमी होईल, अन्न दुर्मिळ होईल आणि पाण्याचा दाब वाढतच जाईल. इथल्या जीवाची शरीर रचना घडवण्यात या तिन्हीचा मोठा वाटा आहे. 200 मीटर. आपण ट्वायलाइट झोन मध्ये आलोय. सूर्य दिसत नाही, पण त्याचा निळा प्रकाश अजूनही खाली पोहोचतो. लाल प्रकाश खूप कमी झालाय, म्हणून इथे लाल दिसणारा जीव या प्रकाशात काळा दिसू शकतो. त्याने रंग बदललेला नसतो. त्याच्यावरून परावर्तित व्हायला लाल प्रकाशच फारसा उरलेला नसतो. म्हणजे इथे लाल रंग चमकण्यासाठी नाही, लपवण्यासाठी उपयोगी पडतो. पण लपण्याची आणखी एक युक्ती आहे. काही स्क्विड आणि जेलीसारख्या जीवांचं शरीर जवळजवळ पारदर्शक. प्रकाश आरपार गेलाय तरी शरीराची बाहेरची रेषा दिसतच नाही. आणि वरच्या फिक्कट उजेडाकडे पाहणाऱ्या शिकाऱ्यापासून वाचण्यासाठी काही जीव पोटाखाली छोटे दिवे लावतात. वरून येणाऱ्या प्रकाशा इतकंच प्रकाश खाली सोडतात. त्यामुळे त्यांची काळी सावली पुसली जाते. याला म्हणतात काउंटर इल्युमिनेशन. म्हणजे अदृश्य होण्यासाठी अंधार नाही, तर मोजून प्रकाश वापरायचा. इथल्या काही माशांचे डोळे प्रचंड मोठे असतात, कारण प्रकाशाचा प्रत्येक कण पकडायचा असतो. काहींचे डोळे नळीसारखे थेट वर रोखलेले, वरून जाणाऱ्या भक्ष्याची सावली शोधण्यासाठी. पण आणखी खोल राहणाऱ्या काही जीवांनी डोळे लहान केले, काहींनी जवळजवळ गमावले. म्हणजे खोल समुद्राचा नियम मोठे डोळे नाही. नियम असा, तिथे जितका उपयोग तिथे तशी रचना. 1000 मीटर. आता सूर्याचा प्रकाश जवळजवळ 0 आणि इथे अचानक लक्षात येतं, अंधार काळा नाही, तो चमकतोय. निळे ठिपके, हिरव्या रेषा, क्षणात पेटणारे दिवे. हे आहे बायोल्युमिनेन्स. शरीरातल्या रासायनिक प्रक्रियेतून तयार होणारा प्रकाश. कॅलिफोर्निया जवळच्या मॉन्टेरेबे मधल्या एका मोठ्या कॅमेरा अभ्यासात ओळख पटलेल्या नोंदीमध्ये जवळजवळ 3/4 जीव प्रकाश बनवू शकणाऱ्या गटातले होते. हा संपूर्ण महासागरचा आकडा नाही. आणि सगळे तो प्रकाश एकच कामासाठी वापरत नाहीत. कुणी जोडीदाराला संदेश पाठवतं, कुणी शिकाराला गोंधळवतं. अँगलर फिश चमकता तारा हलवून शिकार जवळ बोलवतो. काही लूसजॉ ड्रॅगन फिश तर फार रेड प्रकाराचा सर्च लाईट वापरतात. खोल समुद्रातल्या अनेक प्राण्यांना हा प्रकाश नीट दिसत नाही, पण या माशांचे डोळे तो ओळखू शकतात. म्हणून तो तुलनेने गुप्त सर्च लाईट सारखं काम करतो. आता उलट काय घडतं बघा. इथे स्वतः प्रकाश बनवणारे जीव आहेत, म्हणून नुसतंच पारदर्शक शरीर पुरेसे नाही. पडलेला प्रकाश त्यावरून परावर्तित होऊ शकतो. म्हणून काही माशांनी उलटी युक्ती निवडली. अल्ट्रा ब्लॅक त्वचा. एका अभ्यासात अशा 16 प्रजातींचे त्वचेने पडलेल्या प्रकाशांपैकी 0.5% कमी प्रकाश परावर्तित केला. म्हणजे काळ्या पडद्यावर फिरणारी जिवंत सावली. खोल समुद्रात टॉर्चच्या प्रकाशापासून लपण्यासाठीही अंधारापेक्षा काळं व्हावं लागतं. 4000 मीटर. अतिशय थंड पाणी. सूर्याचा एकही किरण नाही. वरून सतत येत आहे मेलेले प्लॅंक्टन, विष्टेचे कण आणि सेंद्रिय धूळ. यालाच मरीन स्नो म्हणतात. खोल समुद्रातल्या अनेक फूड वेब्सची ऊर्जा शेवटी वर तयार झालेल्या सेंद्रिय पदार्थातून येते. मरीन स्नो ती ऊर्जा खाली नेणारा एक मार्ग आहे. कधी एखादी मृत व्हेल खाली येते आणि वर्षानुवर्ष चालणारी मेजवानी तयार होते. काही ठिकाणी गरम पाण्याच्या हायड्रोथर्मल वेंट्स भोवती बॅक्टेरिया सूर्याशिवाय रासायनिक ऊर्जेवर अन्न बनवतात. पण अशी ठिकाण विखुरलेली. बाकीच्या अंधारात पुढचं जेवण कधी मिळेल याची खात्री नाही. म्हणून काही शिकाऱ्यांचं तोंड शरीराच्या मानाने अफाट मोठं, दात लांब आणि आत वाकलेले, पोट फुगणारं,
समोर आलेली शिकार स्वतःपेक्षा मोठी असली तरी संधी सोडायची नाही. आपल्याला ते दात भयानक वाटतात. त्या माशासाठी ती भुके विरुद्धची तयारी आहे. पण पुन्हा सांगते, प्रत्येक खोल समुद्री जीव असा नसतो. अनेक जीव लहान, नाजूक किंवा मऊ असतात आणि दाब साधारणपणे प्रत्येक 10 मीटरला एक ॲटमॉस्फिअर वाढतो. 4000 मीटरवर आपल्या अंगावरच्या हवेच्या दाबाचा जवळजवळ 400 पट. तरी हे जीव रिकाम्या डब्यासारखे चिरडले जात नाहीत. त्यांच्या बहुतेक उती पाण्याने भरलेल्या असतात. मोठ्या दाबत्या येणाऱ्या हवेच्या पोकळ्या नसतात. पण दाब प्रोटीन्स आणि पेशींच्या पडद्यांच्या कामात अडथळा आणू शकतो. म्हणून शरीरात जैवरासायनिक बदल गरजेचे असतात. आपलं यान एखादी महासागरी ट्रेंचच्या वर असेल तर 6000 मीटर खाली आपण हेडल झोन मध्ये शिरतो. सपाट समुद्र तळ संपतो आणि पृथ्वीच्या कवचातली खोल दरी सुरू होते. इथे दाब 600 ॲटमॉस्फिअर पेक्षाही जास्त असू शकतो. तरीही जागा ओसाड नाही. स्नेल फिश, एम्फिपॉड्स, सी क्युकुंबर सारखे जीव इथे अन्न शोधतात. मंडळी, अंधार वाढला म्हणून जीव संपत नाही. जगण्याच्या युक्त्या आणखी बदलतात. त्यातलं एक द्रव्य म्हणजे TMAO. नमुन्या घेतलेल्या हाडांच्या माशांच्या स्नायूमध्ये त्याचं प्रमाण खोलीबरोबर वाढताना दिसतं. अंदाजानुसार साधारण 8200 मीटरवर शरीरातल्या द्रावणाची एकाग्रता समुद्रा इतकीच होऊ शकते. ही संभाव्य मर्यादा आहे, अंतिम उत्तर नाही. आतापर्यंत कॅमेऱ्यात दिसलेला सगळ्यात खोल मासा एक स्नेल फिश 8336 मीटरवर दिसला. याच्या खालीही कोळंबी सारखे आणि पाठीचा कणा नसलेले इतर जीव जगतात. पण मासे मात्र अजून कुणालाही दिसले नाही. आता मंडळी, आपल्या पहिल्या प्रश्नाकडे परत येऊया. खोल गेल्यावर जीव जास्त भयानक होतो का? नाही. खोली कोणालाही राक्षस बनवत नाही. ती फक्त नियम बदलते. प्रकाश कमी म्हणून काही डोळे कॅमेऱ्याच्या नाईट मोड सारखे मोठे. जिथे दृष्टीचा उपयोग कमी तिथे काही डोळे लहान झाले किंवा जवळजवळ गायब झाले. अन्न दुर्मिळ म्हणून काही तोंड मोठी. अचानक पडणारा जैवप्रकाश म्हणून काही त्वचा अल्ट्रा ब्लॅक. विचित्र ते नाहीत, त्यांचं जग आपल्यासाठी परका आहे. आपण सूर्याच्या प्रकाशात वाढतो म्हणून आपल्या मेंदूला ओळखीचा मांस म्हणजे गुडगुडीत शरीर, छोटे दात, 2 साधे डोळे. खोल समुद्रात तीच एक शरीर रचना पुरत नाही. आपल्याला अनोळखी आकृती दिसते, पण त्या परिस्थितीत जगण्यासाठी ती एक उपयोगी रचना असते. त्यात कॅमेरा बायसही आहे. सोशल मीडियावर लहान साध्या जीवांपेक्षा मोठे दात आणि डोळ्यांचे क्लोजअप्स जास्त व्हायरल होतात. ROVचा पांढरा प्रकाश नैसर्गिक अंधारात काळा दिसणारा लाल रंग ठळक दिसू देतो. आणि त्या जगाबद्दल आपल्याला किती माहित आहे? इथे एक महत्वाचा फरक आहे. एप्रिल 2026 पर्यंत जगाच्या सुमारे 28.7% समुद्र तळाचा आधुनिक हाय रिझोल्युशन नकाशा तयार झाला होता. पण खोल समुद्र तळाचा प्रत्यक्ष कॅमेऱ्याने पाहिलेला भाग 0.001% पेक्षाही कमी. नकाशा असणं आणि एखादी जागा डोळ्यांनी पाहणं या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे पुढचा विचित्र जीव एखाद्या अंधाऱ्या ट्रेंच मध्ये लपलेल्या असण्याची गरज नाही. कदाचित तो आधीच एखाद्या कॅमेऱ्याच्या प्रकाशाबाहेर फक्त काही मीटरावरून निसटला असेल. आणि तो दिसला तर पहिला प्रश्न हा एवढा भयानक का असा नसेल. खरा प्रश्न असेल, इतक्या कठीण जगात याने जगण्याची ही युक्ती शोधली तरी कशी? तर मंडळी, तुम्हाला कोणती युक्ती सगळ्यात अफलातून वाटली? पारदर्शक शरीर, स्वतःचा प्रकाश की अल्ट्रा ब्लॅक त्वचा? मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा. मी भन्नाट प्रश्न आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कायम कुतूहल जपा.